कमळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषीने कमळीसमोर एक अट ठेवलेली असते। ऋषी कमळीला काय म्हणतो की कमळी, तू मला आता आहे ना ऋषी सर नाही म्हणायचं, तर तू मला ऋषी अशी हाक मारायची। ती म्हणत असते, काय ऋषी? नाही नाही, माझ्याच्याने ते काही शक्य होणार नाही। तो म्हणतो, नाही, कमळीने सगळं काही शक्य होऊ शकतं जर तिने ठरवलं तर तू मला आता ऋषी सर नाही म्हणायचं, ऋषी अशी हाक मारायची। रायदर तू मला ऋषी असं म्हणायचं किंवा मला हाकच नाही मारायची। अशी अट ठेवल्यानंतर कमळी आता विचारात पडते। कमळी म्हणत असते, सर असं काय करताय तुम्ही, माझ्याच्याने ते नाही होणार। ऋषी म्हणतो, बघ आता तुझ्याने शक्य झालं तर मला तू बोलशील, नाहीतर तुला माझ्याशी बोलायचंच नसेल तर तू नाही बोलणार। तेव्हा प्रेक्षकांनो, कमळीने आता वेळ मागितलेला असतो, पण इथे आता वेळ दिल्यानंतर कमळीने स्वतःहूनच ऋषीला जोरात हाक मारलेली असते। ती कशी काय? तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये ऋषी आणि कमळीला एकत्र बघितल्यानंतर चिडलेल्या अनिकाने आणि कामिनीने इथे आता कमळीवरती परीक्षेच्या आधी भाड्याच्या गुंडांना प्राणघातक हल्ला करायला सांगितलेला असतो। आणि तेव्हा इथे कमळीवरती हल्ला होत असताना ऋषीने तिचा जीव वाचवत त्या गुंडांची धुलाई केलेली असते। पण ऋषीच्या डोक्यावरती त्या गुंडाने हल्ला करताच कमळीने त्याला ऋषी अशी जोरात हाक मारून त्याला मिठी मारलेली असते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर इथे अन्नपूर्णा जेव्हा ऋषीला म्हणते की सगळ्यात मोठी गुन्हेगार मी तुझी आहे, तर मी काय करू, तेव्हा प्रायचित्य करता येईल। ऋषी तिला म्हणतो की आता जरी मी कॉलेजमध्ये नसलो तरी मला असं वाटतं की या वेळेला जो विद्यार्थी क्लासमध्ये टॉप करेल त्याला तुम्ही पुढच्या वर्षाची सगळी फी माफ करावी, त्याला मोफत शिक्षण द्यावं। तेव्हा अन्नपूर्णा म्हणते, ठीक आहे, मी तशी नोटीस तयार करायला सांगते। आणि तशी नोटीस तयार करण्यात आलेली असते। ही गोष्ट जेव्हा कामिनीला कळते ती म्हणते, हे सगळं कुणी केलं? तेव्हा अन्नपूर्णा म्हणालेली असते की ऋषी, तू जरी आता कॉलेजमध्ये ॲज अ प्रोफेसर नसलास तरीसुद्धा तू विद्यार्थ्यांच्या भल्याचाच विचार करतोस, ते बघून मला खरंच खूप छान वाटलं। तेव्हा इथे कामिनीला वाटत असतं की ही आयडिया अन्नपूर्णाची तर नसणारच आहे, मग हे सगळं कुणी केलं असेल ते शोधून काढायला हवं। आणि जेव्हा इथे प्रॉपर्टीचा विषय निघतो तेव्हा अन्नपूर्णाने जी अट ठेवलेली असते अनिकाच्या समोर की तुला जर इथे संपूर्ण प्रॉपर्टी तुझ्या नावावरती हवी असेल तर तुला तेवढी मॅच्युरिटी पाहिजे ना, मग तुझ्या नावावरती सगळीच्या सगळी मी प्रॉपर्टी करण्यासाठी तुला स्वतःला सिद्ध करावं लागेल। तू एक काम करायचं, आता येणाऱ्या परीक्षेमध्ये तुला टॉप करावं लागेल। तू टॉपसुद्धा करायचं आणि तू चांगलं वागायचं। तू माणूस म्हणून चांगली वागायला लागलीस आणि परीक्षेमध्ये तू टॉप केलंस ना की मी तुला सगळीच्या सगळी प्रॉपर्टी देऊन टाकेन, सगळी प्रॉपर्टी मी तुझ्या नावावरती करेन। तेव्हा इथे अनिका म्हणते की ठीक आहे, या वेळेला फक्त मला चांगलं गुण मिळवायचं नाही आहे तर मला टॉप करायचं आहे। पण तेव्हा कामिनी म्हणते, तू करशील? अनिका म्हणते, कधी? जेव्हा सगळेचे सगळे क्वेश्चन पेपर मला सगळ्यात आधी मिळतील ना, तेव्हा सगळे क्वेश्चन पेपर मला आधी मिळायला हवे। तेव्हा इथे कामिनी म्हणते, काम होईलच ग। तेव्हा कामिनी अनिकाला घेऊन एका माणसाला भेटायला येते, सदाशिव लोखंडेला। मुंबई युनिव्हर्सिटीमधून जे काही आता पेपर्स येतात ते आधी क्वेश्चन पेपर ज्या ठिकाणी येतात ना तिथेच तो माणूस काम करत असतो। मग एकदा का पेपर आले की ते क्वेश्चन पेपर ते लोक आता चेक करत असतात आणि मग पॅकिंग करून ते प्रत्येक कॉलेजला जातात। मग आता तिथूनच पहिली क्वेश्चन पेपर ही अनिकाला कशी येईल याची तरतूद कामिनीने आधीच केलेली असते। आणि तेव्हा कामिनी त्या माणसाला भेटायला आलेली असते। ती म्हणते, हवा तेवढा पैसा घे, पण सगळ्यात आधी क्वेश्चन पेपर माझ्या नातीलाच भेटायला हवी। आणि तेव्हा तुमचं काम 100% होईल असं सांगण्यात आलेलं असतं। अनिका आणि इथे कामिनी दोघीजणी घरी जायला निघतात। तेव्हा त्या दोघींचं लक्ष जातं तर इथे आता ऋषी आणि कमळी दोघेजण चहा पित असतात।
एका चहाच्या टपरीवरती दोघेजणं चहा पीत बसलेले असतात. तेव्हा इथे आता त्या दोघंजणं कमळीला आणि ऋषीला एकत्र बघतात. तेव्हा अनिकाला खूप राग येत असतो. तेव्हा कामिनी म्हणत असते, नको बाळा, स्वतःला त्रास करून घेऊ. आता माझ्या आतमध्ये जो ज्वालामुखी आता पेटतोय ना, त्याने सगळं काही जळून खाक होणार आहे. आता बघच तू, या लोकांना मी कसं जळून खाक करते ते. ह्या कमळीला तर मी सोडणारच नाही आहे. या कमळीला मी बरोबर धडा शिकवणार आहे. आणि त्यानंतर कमळीच्या जीवावरतीच ती उठलेली असते. ती आता म्हणते की हिला मी मारून टाकणार, परीक्षेच्या आधीच कॉम्पिटिशनमध्ये हिला मी ठेवणारच नाही आहे. तू नको काळजी करू. तेव्हा इथे ऋषी म्हणत असतो की कमळी, आता मी माझ्या ऑफिसमध्ये जॉईन केलं आहे. आता मी तुझा प्रोफेसर नसणार आहे, पण तरीसुद्धा तुला कसली काही अडचण आली, तुला इथे इंग्लिशचा जो काही तुझा क्लास असेल तो मीच घेत जाईन. तुला आता टॉप करायचं आहे. अन्नपूर्णा मॅडम यांनी काय नोटीस काढली आहे तू बघितलीस ना? जो विद्यार्थी टॉप करेल त्याला पुढच्या वर्षाची सगळीच्या सगळी फी माफ असणार आहे. हे कशासाठी आहे तर सगळे विद्यार्थी आहेत ना, ते जोमाने अभ्यास करतील, सगळ्यात जास्त ते अभ्यास करतील. आणि यासाठी हे नोटीस आता काढलेलं आहे. कारण प्रत्येकाला वाटेल की आपली फी माफ व्हावी, त्यासाठी जो तो इथे जीवतोड अभ्यास करेल, यासाठीचं हे नोटीस आहे. तेव्हा कमळी म्हणते, हो सर, मलासुद्धा ते ऐकून खूप छान वाटलं आणि मलासुद्धा चांगले मार्क्स आता मिळवायचे आहेत, जेणेकरून माझीसुद्धा फी माफच होईल. तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे, तुला आता हे करायचंच आहे. आणि मग प्रेक्षकांनो, कमळी म्हणत असते की ऋषी सर, मी सुद्धा आपल्या कॅन्टीनमध्ये आता पार्ट टाईम जॉब करणार आहे. मी इथे अभ्याससुद्धा करणार, सगळे क्लाससुद्धा अटेंड करणार आणि मी इथे आता अभ्याससुद्धा करणार आहे. तेव्हा तो म्हणतो की पार्ट टाईम जॉब करायला कशाला तू जातेस? अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नकोस कमळी. हवं तर परीक्षा होऊ दे, त्यानंतर जॉईनिंग कर. कमळी म्हणते, नाही सर, अभ्यासाबरोबर आहे ना पैशांची पण गरज असते माणसाला. आणि जेव्हा गरज असते, तहान लागल्यानंतर विहीर खोदण्यापेक्षा आपण आधीपासूनच थोडी थोडी विहीर खोदायला घेऊया ना, म्हणजे सगळ्यांचीच तहान भागवता येईल. तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे, पण तू जास्त वेळ अभ्यासाला दे, मी तुला तेवढंच सांगेन. आणि तेव्हा इथे कमळी आता आणि ऋषी दोघांनीसुद्धा आपापल्या ठिकाणी जॉईनिंग केलेलं असतं. तिने कॅन्टीनमध्ये जॉईनिंग केलेली असते, तर इथे ऋषीने ऑफिसमध्ये. आणि मग इथे दोघेजणं आता काम तर करतच असतात. आणि तेव्हा ऋषी म्हणत असतो की कमळी, आता तू मला ऋषी सर म्हणायचं नाही. आता काय मी तुझा शिक्षक नाही आहे, आता मी तुझा एक मित्र आहे. मग तू मला ॲज अ फ्रेंड ऋषी म्हणू शकतेस ना, मला ऋषी म्हण. ती म्हणते, नाही बाबा सर, असं नाही आहे, मी तुम्हाला सरच म्हणणार. तुम्ही माझे सर होतात आणि नेहमी राहणार. तो म्हणतो, पण आता ॲज अ मित्र म्हणून आलो आहे ना. ती म्हणते, नाही नाही, माझ्याने ते नाही शक्य होणार. तो म्हणतो, ठीक आहे, तुला जर आता मला ऋषी सर म्हणायचं असेल तर मला तू हाकच मारू नको, ऋषी म्हणायचं असेल तरच हाक मार. ती म्हणते, असं कशाला करताय सर, असं नका करू. तो म्हणतो, नाही नाही, तसंच आता एकतर ऋषी सर म्हण किंवा ऋषी म्हण. तेव्हा ती म्हणते, मला थोडा वेळ द्या, मी वेळ घेऊन तुम्हाला हाक मारेन. तो म्हणतो, ठीक आहे, चालेल, आपण जेव्हा पुन्हा भेटू ना, तेव्हा तू मला ऋषी म्हणायचं. तेव्हा इथे कामिनी आणि अनिका या दोघींना आता कमळीचा राग आलेला असतो. अनिका म्हणते, ग्रॅनी आजी, या कमळी टमळीचं तू काहीतरी करा, नाहीतर माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट झालेलं तू बघशील. ती म्हणते, नको काळजी करू. इथे आता तिने काही भाड्याच्या गुंडांना फोन केलेला असतो, कमळीचा फोटो पाठवलेला असतो आणि ही कमळी जिथे कुठे तुम्हाला दिसेल ना, तिथे तिला मारून टाका असं सुद्धा सांगण्यात आलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कमळी ही नेहमीप्रमाणे आता कॉलेजसाठी निघालेली असते. तिचं काहीतरी काम असतं, म्हणून ती कामानिमित्त त्या ठिकाणी आलेली असते. आणि जात असताना तिथे ते गुंड लोक असतात, जे कमळीवरती हल्ला करण्यासाठी तिथे येतात. कमळी स्वतःला प्रोटेक्ट करण्याचा, वाचवण्याचा प्रयत्न करत असते. पण ऋषी ऑफिसला निघालेला असतो. ऋषी आता बाईकवरून खाली उतरतो आणि त्यानंतर ऋषी कमळीची मदत करायला जातो. कमळीवरती लोक हल्ला करतात हे समजताच तो आता त्या गुंड लोकांची धुलाई करत असतो आणि कमळीला वाचवतो. तेव्हा इथे ऋषी कमळीकडे बघत असताना मागून एक गुंड त्याच्या डोक्यावरती वार करत असतो. तेव्हा कमळी जोरात हाक मारते, ऋषी. आणि तेव्हा ऋषी मागे बघतो आणि त्या गुंडाला पकडतो आणि त्याला मारतो. तर अशा रीतीने
इथे आता कमळीने ऋषीला फायनली ऋषी अशी हाक मारलेली असते, तेव्हा ऋषीला खूपच जास्त आनंद होतो आणि इथे ऋषी तिला आता प्रेमाने बघत असतो. तेव्हा ऋषीने ज्या पद्धतीने कमळीची मदत केलेली असते, तिचा जीव वाचवलेला असतो, तेव्हा कमळी धावत पळत जाते आणि ऋषीला मिठी मारते आणि ती म्हणते थँक्यू सो मच ऋषी. असं म्हणाल्यानंतर ऋषीला सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो. इथे आता ऋषीच्या या प्रेमळ स्वभावामुळे त्याने कमळीच्या मनामध्ये आपल्याबद्दल प्रेमाची भावना हे आता निर्माण केलेली असते. तर अशा रीतीने ऋषीने योग्य वेळेवरती येऊन इथे आता कामिनीचा आणि अनिकाचा डाव उधळलेला असतो. गुंडांची धुलाई करत ऋषीने कमळीचा जीव वाचवलेला असतो.